हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर हा आहे रक्षाबंधन दिवशीचा व्हिडिओ. तर सकाळी बाकीची सगळी कामं आवरली, अवनूला सानूला दोघींनाही तयार केलं आणि मस्त अशी रक्षाबंधनाची तयारी करत होतो. ताट मस्तपैकी आरतीचं सजवलेलं होतं, खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये रांगोळी काढत होते, कारण शिवला स्वराजला ओवाळायचं होतं आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर मला गावाकडे जाऊन ह्या मुलींना घेऊन श्रेयांशला ओवाळायचं होतं आणि त्याच्यानंतर परत मला ढहुरीला जायचं होतं भैयाला वगैरे ओवाळण्यासाठी. आणि पूर्ण असा दिवस सगळा शेड्यूल पॅक होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर मिस्टर आणि भाऊजी गौरीताई श्रावणी त्यांच्याकडे जाणार होते, त्यामुळे सकाळी पटपट बाकी सगळी कामं आवरली. आणि इथं मुलांच्या राखीबंधनाचा कार्यक्रम करण्यासाठी मी तर रांगोळी काढत होते. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ बघताना म्हणजे आमच्या मुलाची जी काही मजा मस्ती सुरू होती, तर अक्षरशः हा एकच कार्यक्रम एवढा होण्यासाठी, या चौघांचं रक्षाबंधन होण्यासाठी मला वाटते 1 तासभर त्याच्यामध्ये गेला आमचा. तर हा व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेला बघत असाल त्यावेळेला तुम्ही नक्की हसाल, ह्याची मी गॅरंटी देते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बाबा आली का बघ? सुधा बोलू ना, सुधा दादा बोलू ना. ओ आई जाकी पोरासने फक्त या पाटाभोवती रांगोळी काढेपर्यंत या मुलांनी मला पिडून सोडलं होतं. मी फक्त बॉर्डर करून त्याच्यामध्ये रंगांचे ठिपके दिले होते. आणि आमच्या अवनूला रांगोळी म्हटलं की फार वेळ त्याचं. तिला रांगोळी काढायची होती, तर मी तिला गेटच्या बाहेर काढायला दिली होती, पण तिला रंगवायला मिळालं नाही, त्यामुळे तिला आतमध्ये पण काढायची होती. मग शेवटी मी ठिपके दिले आणि तिला म्हटलं की त्याच्यामध्ये अगरबत्तीच्या काडीने ड्रॉ कर थोडंसं काहीतरी. तर ती त्याची फुलं बनवतीये, छान करते ना माझं पिल्लू. आधी तांदूळ टाक, तांदूळ लावते. नाम ओढलं की नाही? नाम ओढलं की नाही? त्याच्यावर पण तांदूळ लावायचं जरा जरा. हां, आणि डोक्यावर टाकायचं. हां, टांगती घे इथे अलीकडे. हां काय मग असं दरवर्षी बसता तुम्ही? व्हिडिओची दिशा चुकली आहे. फोटो काढ, फोटो काकी काढायला वाटतं नाही दादा. काकी फोटो काढतात काकीकडे. जा ते काकी भेटा. फोटो मी नाही काढतो, फोटो काकी काढणार आहे. हा ते तो थांब वर आहे. आता इथे उभा राहा. तेवढं पोरं घेतात अनुस तू उभा राहा. अशी पकडून खाली बस. हे थांब आता हे किती दिलं ते? ए सानू ए सानू असं दाखव ती गिफ्ट. आणि इकडे गिफ्ट देता मला. असं दे, असं दे, असं दे. खाली बसा मी असं दे. तसं आरती घेऊन बसली इकडे बघा. दिसू दे ते बॉक्स आडवं काढ तुला. हा इकडे बघतो. आज ते शिव जरा असं काय आहे? येता जायला नाही वानो. सांगते अजून नंतर बघायचं कसं साना उडून शिवला झालेला आधी होत्या मस्त नंतर सरायला आणि ते ब्लॅक आपल्या पण माहिती तांदूळ दे वर टाक शंभू का दादाला
हा बस इथे असं शंभर हा ना आता दादाला आधी तू थोडं चाल तुला रात्री बांधायचं दादा चला का हा बस इथे ठेवा इथं आणि बर्फी दिला की कोंबड्या साखर कसली काय ते सगळं त्यातलं गणपती बाप्पा आणलं एकच नाही तू नंतर दीदीला हात एक फोटो काढायला दीदी आणि आता झालं ना तू इथं पकडा दीदी कसं काढायचं तू उभा दोघी पण दोन हाताला मी तू उभा दीदी सुद्धा की ऐकलं बघ ऐकलं हा छान झालं छान शंभर पकडा सर तो चंदनाच्या दाटी चंदनाची सोनियाच्या ताटी ओ वाळी ते बावळाया रे बड्या बहिणीची वेळ ती फोटो काढून घे फोटो काढतो थांब तिथं फोटो काढ दादावर थांब फोटो काढायचा तिथं उभा राहा ते पकड पकड इथं बघ दादाकडे हा इकडे बघ माझ्याकडे शिव माझ्याकडे बघ हा झालं आता स्वराज बाबाला पहिला पण सांगू बांधल्यानंतर बांधायला बघायचं आधी स्वराजला बांधायचं इकडे हा छान हो या तुला फक्त 5 मिनिटं काम म्हटलेलं 5 मिनिटं अरे पडती छान छान तू आता हे बांधतो सांग मागो पडशील काय करायला छान सांगितली आता 100 इथे 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 गोवा तू जय देव झालं आता सांगितलं बाजू फोटो ते फोटो काढते मला देतो मी हा बस हात ठेवा छान छान हे पकडायचं उभा इथं पकडून बाकी फोटो काढता तुझा सरा तिथं बघ बा धाम सुटला मला बस रे पिलो तू कोण आले आजाली आजा काय मम्मा दीदीला द्यायचं दीदीला चाल दीदीला बोला छान इकडे का दीदीला पाहिजे चला दीदीला पाहिजे अवनी ओवाळीस तू नाही अवनो ओवाळी की आधी सरायला बाकीच्या गोष्टीची काय गडबड असते तुझी करा ती करा ना आधी हा द्यायचा फोटो काढूया इकडे थांबा सोडा खाली बस खाली बस आधी बस पटकन एक गुडघा टेकायचा खाली एक गुडघा हा हा ओके हा इकडे बघा आता स्वराज मोठा कार्यक्रम पार पडला
पडलेला आहे. आई दीदीला जायचं. एक दिवसाला. हां. छान. ती बघ खाणार आहेस तू. बस चला बाजार इथे बसा. आम्ही आणलो इथे. बस. सांगू ये. दीदी बाजार आहेस ना? आई इथे पटकन. दातावर पाण्यात तर वापरायचं नाही. आणि म्हणजे लहान झालंय म्हणून धुशीला त्या घड्यासारखं. काय फोटो काढायचं इकडे बघ या सानू वाजली तर अशा पद्धतीनं आमचं रक्षाबंधन सुरू होतं आणि तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला मजा आली असेलच. तर अशा पद्धतीनं रक्षाबंधन साजरं झालं आणि आम्हाला नंतर नरवाडला सुद्धा जायचं होतं. त्यामुळे आम्ही इथं सगळं आवरून नरवाडला जायला निघालोय. इकडे बघ सानू सानू बाबा थांबलेत आणि दीदी पेट्रोल घालायला सगळे भाऊ थांबलेत. सगळे चाललेत बहिणींच्याकडं. गर्दीच गर्दी. आत्ताच तुम्ही बघितलं असेल पेट्रोल पंपावरती किती गर्दी होती. सगळे बंधुराज आपल्या बहिणाबाईंकडे जायला निघालेत. त्यामुळे पेट्रोल पंपावरती बरीच गर्दी होती. अशा पद्धतीनं आमची गाडीवर मजा मस्ती सुरू होती आणि आम्ही फायनली श्रेयांशला ओवाळायला नरवाडमध्ये पोहोचलो.
सानू घेतली बघ बाई. सानूबाई हात द्या, हात पुढे कर. हा. बघ काय आणलंय तुला. बाळ मागं हाती लागत पुरगीला. आई, बाजूला झोप. ए, बाळ लागत बशी तर माझी मागे. झोपल्यानंतर बांधणार. राहू दे, हाताला लावल्या सोडा. थांब काढे, बरं काढे. हे धर, थांब काढे. आमचा श्रेयांश बाबू सकाळी लवकर उठला होता आणि दुपारी आम्ही ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला त्याला खूप जास्त झोप आलेली होती आणि तरीही आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे आम्ही त्याला औक्षण करत होतो आणि तो थोडाफार रडत होता. तसंच त्याला अवनी आणि सानूनी ओवाळलं, दोघींनी औक्षण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही परत म्हैसाळमध्ये आलो, थोडंसं खाऊ घेतला. परत ह्या दोघींनी परत पॉपिन्स वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही ढवळीला जायला निघालोय. तू तोंड दाखवायचं बघू दे इकडे. दोन घातली आहे. Hey! तर अशा रीतीनं मी भैयाला आणि विजूला ओवाळलं आणि त्याच्यानंतर अवनीने तिच्या सोन्यादादाला, रविदादाला, युवादादाला ओवाळलं आणि अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम पार पडला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अवनी ज्या वेळेला तिच्या तिन्ही दादांना ओवाळत होती त्यावेळेला ते तिघी तिला चिडवत होते की लय वाईट भीती वाटते बाबा, अंगावर पाडली बिडली तर, कारण ती तेवढ्या जोरात ओवाळतेच आरतीचं ताट. आणि अशा रीतीनं आम्ही फायनली सगळ्यांना ओवाळून वगैरे झालं आणि सांगलीला यायला निघालो होतो, कारण अजून मिस्टरांना गौरीताईंच्या श्रावणीताईंच्या इकडे जायचं होतं आणि त्याचबरोबर मिरजेत एक पाहुणे ॲडमिट होते. सो जाऊन त्यांना येता येता बघून आम्ही रिटर्न परत घरी आलो.